चला आता इकडे लक्ष द्या. आपल्याला इथं आयताची लांबी दिली 2x अधिक y अधिक 8 आणि दुसरी लांबी काय दिली 4x वजा y. आपल्याला माहिती आहे की आयताची लांबी आणि रुंदी काय असते सारखी असते. मग इथं आयताची लांबी ही आणि ही बाजू या दोन्ही बाजू काय असतील सारखी. ही रुंदी आहे ही दोन बाजू काय आहेत सारख्या. याचा अर्थ पहिल्यांदा लांबी काय घ्यावी लागेल आपल्याला सारखी. बोलू नका लक्ष द्या इकडे. आयताची लांबी बरोबर 2x अधिक y अधिक 8 आणि त्याच्या बरोबर काय लिहिलंय 4x वजा y. हे पहिलं समीकरण मिळेल बरोबर. आता काय केले हे जे 2x आहे ते डाव्या बाजूला लिहिले, हे प्लस y आहे हे इथं डाव्या बाजूला लिहिले, हे अधिक 8 आहे ते कुठं लिहिले आपण उजव्या बाजूला. अधिक 4x डाव्या बाजूला आणलं वजा 4x वजा y डाव्या बाजूला आणलं अधिक y. त्याच्यानंतर हे 2x वजा 4x किती आलं वजा 2x आणि y अधिक y किती आला 2y बरोबर किती आलं वजा 8. इथं 2 न भाग जातोय इथं 2 न भाग जातोय आणि इथं 8 आहे म्हणजे 4 2 8 आहे इथं पण 2 आहे. हे सगळीकडे 2 न भाग जातोय. मग आपण काय लिहिलं समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भागून. याला 2 न भागलं 2 कॅन्सल झाला, याला 2 न भागलं 2 कॅन्सल झाला. बे एक बे बे चोक 8. आपल्याला समीकरण काय मिळालं -x + y = -4. हे पहिलं समीकरण मिळालं. कसं तर आयताची लांबी काय असते सारखी असते. नंतर काय केलं आपण ही आयताची रुंदी ही आयताची रुंदी पण काय असते सारखी असते. आपण काय लिहिलं x + 4 = काय 2y. फक्त काय केलं +2y डाव्या बाजूला घेतलं प्लसचं काय झालं मायनस आणि +4 उजव्या बाजूला घेतलं काय झालं -4. मग समीकरण 2 काय मिळालं तुम्हाला x - 2y = -1 बरोबर. मग दोन समीकरण आपल्याला मिळाली. आता या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं तर इथं हा -x आहे आणि हा काय +x आहे. जर दोघांची बेरीज केली तर x काय होतोय कॅन्सल. मग आपण या ठिकाणी समीकरण 1 आणि समीकरण 2 ची काय केली बेरीज केली. बघा समीकरण 1 काय -x + y = -4 आणि 2 काय x - 2y = -4. यांची काय केली बेरीज. -x ला +x काय झाला कॅन्सल. आता हा अधिक 1y आहे आणि हा वजा 2y आहे. 2 मधनं 1 गेला 1 आला पण मोठ्या संख्ये चिन्ह काय वजा 1y बरोबर वजा 8 वजा वजा काय झालं अधिक. y ची किंमत मिळाली तुम्हाला किती मिळाली 8 बरोबर. आता y ची किंमत टाकून परत x काढायचा. कशामध्ये टाकली समीकरण 1 मध्ये. मग समीकरण 1 काय -x + y = -4. इथं लिहिले -x + y = -4. आता इथं हा -x आहे असं राहील प्लस y ची किंमत किती आहे 8 आहे +8 = किती आलं -4. आता हे +8 पलीकडे गेल्यानंतर -8 -4 -8 किती आलं -12. इकडे पण मायनस आहे पलीकडे मायनस आहे मायनस मायनस काय होईल प्लस. मग x किती आला बाळांनो 12 आला बरोबर. म्हणजे आपल्याला लांबी रुंदी मिळालेली नाही फक्त x ची किंमत मिळाली y ची किंमत मिळाली. मग त्याच्यावरून काय काढू शकतो आपण आयताची लांबी. आता आयताची लांबी तुम्ही ही पण घेऊ शकता 2x अधिक y अधिक 8 किंवा 4x वजा y दोन्ही पैकी एक घ्यायची कुठली पण घेऊ शकता. मग आपण काय घेतली 4x वजा y. मग आता x ची किंमत किती आली 12. मग इथं लिहिलं 12 आणि y ची किंमत किती आलेली आहे किती आली 8. मग इथं लिहिलं आपण 8. 12 चोक 48 वजा किती आलं 8 किती आलं 40. लांबी किती आली 40. आता आयताची रुंदी तुम्ही ही पण घेऊ शकता 2y किंवा काय घेऊ शकता x अधिक 4. आपण इथं घेतले x अधिक 4. x ची किंमत किती 12 अधिक किती 4 12 आणि 4 16. जर समजा तुम्ही 2y जर घेतली तर 2y घेतल्यानंतर काय 2 गुणिले y म्हणजे किती 2 गुणिले y. y म्हणजे किती येणार आहे 8 8 दुने 16. काय फरक पडणार नाही. समजलं. आता आपल्याला काय मिळालेलं आहे लांबी मिळाली रुंदी मिळाली. काय मिळाली लांबी मिळाली रुंदी मिळाली. आपल्याला काय काढायचे आयताची परिमिती. आयताची परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज बरोबर. मग 2 गुणिले लांबी 2 वेळा ना लांबी आणि 2 गुणिले रुंदी आलं लक्षात. मग लांबी किती बाळांनो 40 आणि रुंदी किती आहे 16. 40 दुने 80 आणि 16 दुने 32 किती येणार 8 आणि 3 11 बरोबर 112 सेंटीमीटर. किती येणार 112 सेंटीमीटर. आणि दुसरा प्रश्न त्यांना विचारलेला आपल्याला कोणता विचारलाय आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काय आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी
लांबी गुणुले रुंदी सांगा. रुंदी लांबी किती येणार आहे? लांबी येणार आहे 40 40 गुणुले रुंदी किती येणार आहे? 16 16 16 शून्य शून्य आणि 16 चौक 64 किती येणार? 640 सेमी वर्ग किंवा चौसेमी. आलं लक्षात? हो. तुम्हाला मिळाली आयताची परिमिती 112 आणि क्षेत्रफळ मिळालं 640 सेमी वर्ग. थोडं लिहून घ्या. बघा सराव संच 1.5 मध्ये पहिले एक्झाम्पल काय दिले आपल्याला? दोन संख्यांमधील फरक 3. दोन संख्यांमधील फरक 3. मग आपल्याला त्या दोन संख्या घ्याव्या लागतील. मग आपण काय केलं इथं? मोठी संख्या जी आहे ती काय मानली? x मानली आणि लहान संख्या काय मानली? y. बरोबर. मोठी संख्या काय मानली? x आणि लहान संख्या y. मग पहिली अट काय दिली? त्या दोन संख्यांमधला काय घ्यायचं आपल्याला? फरक. बरोबर. मग मोठी संख्या वजा काय येणार? लहान संख्या. मग मोठी संख्या आणि लहान संख्यातला फरक किती आहे? 3. मग मोठी संख्या x लहान संख्या y त्यातला फरक किती आला? 3. बरोबर. आता दुसरी अट काय दिली? मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. मोठ्या संख्येची काय केली? तिप्पट. आता हे बघा, मोठ्या संख्येची काय? तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. ही आपली दुसरी अट आहे. बरोबर. मग 3x अधिक 2y बरोबर काय मिळालं? 19 मिळालं. मग तुम्हाला पहिलं समीकरण मिळालं x मायनस y बरोबर 3. दुसरं समीकरण मिळालं 3x अधिक 2y बरोबर 19. तुम्ही या ठिकाणी इलिमिनेशन मेथड वापरू शकता, ग्राफिकल मेथड वापरू शकता, क्रेमर्स रूल वापरू शकता. बरोबर. आता इथं आपण काय केले लक्षात घ्या. या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये इथं y चं सहगुणक किती आहे? 2y. मग इथं पण मला काय आणायचंय? 2y आणायचे. मग मला या समीकरणाला काय करावं लागेल? 2 न गुणावं लागेल. याला जर 2 न गुणलं तर 2x येईल इथं येईल 2y आणि इथं येईल बेत्रिक 6. बरोबर. मग नवीन समीकरण काय मिळालं? 2x वजा 2y बरोबर 6. दुसरं समीकरण आणि तिसरं समीकरण जर आपण पाहिलं तर y चा सहगुणक इथं वजा 2 आहे आणि इथं काय अधिक 2 आहे. जर मी या दोन समीकरणांची भिन्न चिन्ह असतील तर काय करतो आपण? बेरीज. जर समजा मी या दोन समीकरणांची बेरीज केली तर y ला y काय होणार आहे? कॅन्सल होणार. मग आपण इथं लिहिले बघा, इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3. मग इक्वेशन 2 किती? 3x प्लस 2y बरोबर 19 आणि इक्वेशन 3 काय आहे? 2x वजा 2y बरोबर 6. 19 आणि 6 किती आले? 25. 2y ला 2y काय? कॅन्सल. 3x अधिक 2x किती? 5x. आता 5x बरोबर किती मिळालं बाळांनो? 25. बरोबर का? 5 गुणुले इकडे गेल्या भागिले x बरोबर किती आलं? 5. आता ही x ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू शकतो, समीकरण 2 मध्ये ठेवू शकतो. बरोबर. मग इथं x बरोबर 5 ही किंमत कुठे ठेवली? समीकरण 1 मध्ये. मग समीकरण 1 काय? x मायनस y इक्वल टू 3. x मायनस y इक्वल टू 3. x च्या जागेवर काय टाकले आपण? 5. 5 मायनस y इक्वल टू 3. हे प्लस 5 डाव्या बाजूला, उजव्या बाजूला गेल्यावर मायनस 3. y इज इक्वल टू किती आलं? 3 मायनस 5 इज इक्वल टू मायनस 2. आता इकडचा मायनस आणि इकडचा मायनस काय झाला? प्लस. y ची किंमत किती मिळाली? 2. आपण x ला काय म्हणलेलं? मोठी संख्या आणि y ला काय म्हणलेली? लहान संख्या. मग मोठी संख्या x किती आली? 5 आणि लहान संख्या किती आली? y बरोबर 2. आता पहिली अट काय होती? दोघांमधला फरक किती आहे? दोघांमधला फरक किती आहे? 3 आहे. बरोबर. दुसरी अट काय होती? मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 5 ची तिप्पट. बरोबर. आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2 ची दुप्पट. बरोबर. किती आलं पाहिजे? 3 5 15 आणि बेदुने 4 यांची बेरीज किती आहे? 19 आहे. दोन्ही अटी आपल्याला मिळत आहेत. दोघांचा फरक हा 3 आला आणि जर समजा मोठ्या संख्येची तिप्पट घेतली, लहान संख्येची दुप्पट घेतली, किती आली? यांची बेरीज 19. तर आपल्या दोन्ही अटी बरोबर असतील तर x आणि y ची किंमत काढलेली आपण बरोबर. कळलं का?